मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत वर्षा निवासस्थानी रात्री बैठक। पुण्यासह राज्यातील अतिवृष्टी संदर्भात बैठकीत चर्चा। पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती। धरणामधून काल रात्री पाण्याचा विसर्ग कमी केल्याची माहिती। खडकवासला धरणामधून 31,000 क्युसेकनं विसर्ग। पुण्यातील सिंहगड परिसरातल्या निंबसनगर परिसरातील पूरस्थिती पूर्वपदावर। पूर ओसरला मात्र चिखल कायम। कालच्या पुरामुळे मोठं नुकसान। पुणे जिल्ह्यामध्ये काल पावसामुळे 7 जणांचा मृत्यू। शॉक लागून तिघांचा तर पाण्यात बुडून तिघांचा तामिनी घाटामध्ये एका तरुणाचा मृत्यू। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील 7 जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर। ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, नवी मुंबई आणि साताऱ्यातील शाळांना सुट्टी। कोल्हापुरात 2 दिवस शाळा बंद असणार। मुंबईतील जनजीवन आता सुरळीत। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं तर पश्चिम रेल्वेची लोकल 5 मिनिटं उशिरानं सुरू। सांगली जिल्ह्यातील भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा वेढा। कणेगाव आणि भरतवाडीचा संपर्क तुटला। गावांचं पुनर्वसन करण्याची ग्रामस्थांची मागणी। लातूरच्या ग्रामीण भागातील नदी ओढ्यांना पूर। अहमदपूर खंडाळी रस्त्यावरील पूल पाण्याखाली। मन्याड नदीला पूर। खंडाळी मार्गे गंगाखेडकडे जाणारी वाहतूक ठप्प। कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। शाहूपुरातील कुंभार गल्ली परिसरामध्ये पूरस्थिती। रहिवासी क्षेत्रात नाल्याचं पाणी। सांगलीतील वारणा नदीला देखील पूर। काही गावांमध्ये पाणी शिरलं। सर्वच पूल आणि बंधारे पाण्याखाली। नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांचं स्थलांतर सुरू। बीडमध्ये 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं काळवटी तलाव ओव्हरफ्लो। परिसरातील नागरिकांना दिलासा। लघु आणि मध्यम स्वरूपाचा प्रकल्प अद्याप कोरडे ठाक। 10वी आणि 12वीचे पुरवणी पेपर पुढे ढकलले। राज्यभरामध्ये पावसाचा कहर असल्यानं शासनाचा निर्णय। 10वीची 16 ते 30 जुलै तर 12वीची 16 ते 8 ऑगस्टपर्यंत पुरवणी परीक्षा। मुंबई, रत्नागिरी, सातारा, रायगडला आज रेड अलर्ट। मिठी, उल्हास नद्या तुडुंब तर कल्याण खाडी किनाऱ्यालगतचं जनजीवन विस्कळीत। परभणीमध्ये अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा। आमदार बाबाजानी दुर्राणी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। विधानसभेला 225 ते 250 जागा स्वबळावर लढण्याची मनसेची घोषणा। काही करून मनसेला सत्तेत बसवणार राज ठाकरे यांचा निर्धार। राज्यातील 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी वीज ग्राहक शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष मोफत वीज मिळणार। एप्रिल 2024 ते मार्च 2029 योजना लागू। 44 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार। नागपूर छिंदवाडामध्ये रेल्वे रुळावर शाळेची बस अडकली। 40 विद्यार्थी थोडक्यात बचावले। मोटरमनच्या समय सूचकतेमुळे मोठा अपघात टळला। जोरदार पावसामुळे दिल्लीतील सखल भागामध्ये पाणी साचलं। रिंगरोड, मोतीबागेसह काही ठिकाणी वाहतूक कोंडी।